नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका फळाबद्दल माहिती बघणार आहोत. सध्या त्या फळाचं सगळीकडे सीजन चालू आहे आणि ते फळ काही लोक उपवासाला खात नाही, तर काही लोक जुने लोक खातच नाही. त्या फळाबद्दल बऱ्याच लोकांची गैरसमज आहे आणि गैरसमज म्हणल्यापेक्षा आपण त्याला अंधश्रद्धा म्हणू. त्या फळाबद्दल 100% लोकांच्या मनात अंधश्रद्धा आहे. ते फळ म्हणजे जांभूळ. बघा, आणि या जांभळाला रामायण महाभारताच्या गोष्टीशी जोडलेलं आहे काही लोकांनी. आणि या सर्व जांभळाला जे रामायणासोबत जोडलं आहे त्या सर्व भाकड कथा आहे आणि ती सगळी अंधश्रद्धा आहे. जेव्हा आपण बघतोय तेव्हा त्याला खालून पण एक देठासारखं असतं, म्हणून त्याला लोक आज उलटं फळ म्हणतात. पण जेव्हा जांभूळ येतं आणि त्याला फुल येतं तेव्हा तो खालून ती फुलाची खून असते आणि लोक त्याला उलटं फळ म्हणतात. ही अंधश्रद्धा आज समाजामध्ये घातलेली आहे. पण त्या जांभळासारखे अनेक फळं आहे ते मात्र लोकांना खायला चालतात. तर ते कोणकोणते फळ आहे ते आपण बघूया. जांभळासारखे बघा, लोकांना जांभूळ हे उलटं फळ वाटतं, पण सफरचंद ही त्याच वर्गातलं आहे. सफरचंद ही तसंच आहे, सेम. वरून देठ आणि खालून त्याला अशी खून आहे. जांभूळ यांना अंधश्रद्धेत भाकड कथा जांभळाच्या तयार केल्या आहेत, पण सफरचंदच्या केल्याने म्हणून सफरचंद चालतं आणि जांभूळ चालत नाही. पण सफरचंद तसंच आहे, सेम त्याच जांभळाच्या एका वर्गातलं आहे. त्यामुळं ते सफरचंद खायला त्यांना गोड लागतं आणि जांभळाला उलटं म्हणतात. त्यानंतर डाळिंब. सेम डाळिंब हे जांभळासारखंच आहे. डाळिंबालाही वरतून खालून 2 देठ आहे. हे डाळिंबही खायला चालतं, पण जांभळाच्या बाबतीत भाकड कथा निर्माण झालेली आहे, अंधश्रद्धा पसरली आहे. जी आज एकानं पाळली ती पिढ्यानपिढ्या तीच चालू राहते. म्हणून जांभूळ अत्यंत पौष्टिक आहे, त्याच्यात चांगले व्हिटॅमिन आहे. हे शरीरासाठी जांभूळ खाल्लंच पाहिजे. उलटं फळ मानणाऱ्यांना अंधश्रद्धा बाळगू द्या, पण आपण ती बाळगायची नाही. बघितलं सफरचंद डाळिंब तसंच आहे, त्यांना दोन्हीकडूनही खुणा आहेत. त्यानंतर पेरूही सेम. डाळिंब, सफरचंद, जांभूळ, पेरू हे सर्वांना 2-2 देठ आहेत. 2 देठ म्हणजे वरून देठ आणि खालून ते फुलाचं टोक असतं. लोक त्याला उलटं फळ म्हणतात जांभळाला, पण बाकीच्या म्हणत नाही. कारण पेरूही तसा, जांभूळही तसा, सफरचंदही. तर यापेक्षा अजूनही काही फळं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. कारण जांभूळ शरीरासाठी चांगलं आहे, ते खायलाच पाहिजे. अंधश्रद्धा सोडून द्या. फळं हे निसर्गानं दिलेली देणगी आहे, त्यात काही उलटं फळ आणि सुईचं फळ नसतं मित्रांनो. कारण फक्त आपण दुसरं काही आंबा, मोसंबी, चिक्कू अशा फळाला म्हणजे पूर्ण गोल प्लेन असतं आणि वरतून देठ असतं. पण जांभूळ, सफरचंद, आंबा यांना खालून पण थोडी नैसर्गिक ती देणगी आहे, ती टोक दिलेलं आहे मित्रांनो. हे सगळं निसर्गानं तयार केलेले फळ आहे, ते नक्की खा. अंधश्रद्धापासून दूर राहा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.